25,000 डिपॉझिट जमा करावं लागेल, नाहीतर आम्ही उपचार चालू नाही ठेवू शकणार. आता माझ्याकडे पैसे नाहीयेत, पण मी कोणत्याही परिस्थितीत व्यवस्था करते पैशांची. बालिशपणा सोड आणि पैसे घे. अरे तुम्ही सर्व का समजून घेत नाही? मी पैसे नाही घेऊ शकत आहे. नाही अम्मा, राहू दे. आता आपलं इथे काहीच काम नाहीये. नील, अरे अरे नील बाळा, ऐक तर, ऐक ना जरा. काही नाही ऐकायचंय अम्मा मला. तू बस घरी चल आता. नाही नील, आपण अशा परिस्थितीत या सगळ्यांना कसं सोडून जाऊ शकतो? हे बघ बाळा, मी तुझा राग समजू शकते, पण आता कोणाला तरी समजूतपणा दाखवावाच लागेल ना. हे बघ बाळा, मी कित्येकदा त्या पोरीच्या चुका माफ केल्या आहेत. आई विना पोरगी आहे ती, बस हाच विचार करून मी तिला कधीच काही बोलले नाही. पण आज तिने जे काही केलं, मला म्हणायचं होतं, अप्रत्यक्ष का होईना ती जे काही बोलली ते तिने बोलायला नको होतं. आता चूक तर चूकच असते ना. चल माझं सोड, पण तिने तुला तरी दुखायला नको होतं. आता तुला असं पाहून तुझ्या आम्हाला बरं वाटेल का? पण तसंही मला काही समजत नाही की रोशनीने असं का केलं. तू तर त्या बिचारीला मदत करायला गेला होतास, तर मग इतका बालिशपणा करण्याची काय गरज होती? खरं तर अशा परिस्थितीत बायका निर्णय घेण्याचा अधिकार पुरुषांना देतात, पण आज तिला काय झालं काय माहित. अधिकार तर राहिला बाजूला, तुझी एक गोष्टही ऐकली नाही तिने. चल, काही हरकत नाही. तू तर माझा समजूतदार बाळेस ना. रोशनी चुकीचं वागली म्हणून काय झालं? तुझं बोलणं टाळलं म्हणून काय झालं? पण तुझ्या बाबांचा शब्द टाळणार नाही ती. बघच तू, तुझे बाबा सगळं काही सांभाळून घेतील. काही करायची गरज नाहीये अम्मा, आणि बाबांना मध्ये आणण्याची गरज नाहीये. मीच बोलेन काय ते रोशनीशी. तुम्ही काय बोलत होतीस तू? मला काय सांभाळायला लागेल? ते मी तर हेच बोलत होते की बस मी नीला हेच सांगत होते की बघा ना, रोशनी अजून लहान आहे आणि या वयात तिच्यावर किती मोठं संकट आलंय. आणि अशा वेळी तुम्हीच वडीलधारी आहात आणि तुमच्याबरोबर तर ती इतक्या आदराने बोलते की तुमची कोणतीही गोष्ट ती टाळणार नाही, कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही. बस हेच तर मी नीलला सांगत होते की त्याचे बाबा सगळं सांभाळून घेतील. ठीक तेच बोललीस तू. रोशनीला माझी सर्वात जास्त गरज आहे. आता आपल्यालाच तिला सांभाळून घ्यावं लागेल. अरे पण मी हे तुला का सांगतोय? तू तर आपल्यापेक्षा सर्वात जास्त तिचा विचार करतेस. रे वा, बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर आलात.
हाय अंकल. डीजे कशा आहेत? डीजे 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 मी आलोय. डीजे आकाश परत आलाय. प्लीज बरी हो. रामप्रसाद, हरीश, रामप्रसाद. बोला आकर्ष बाबा. तुम्हा दोघांनाही माहितीये डीजे नायस्त माय, माहितीये की नाही? तर मग लक्ष का नाही दिलं? इतका वेळ अगरबत्ती समोर कसं काय बसू दिलं तुम्ही? बोला. त्यांनी आतून रूम लॉक केली होती. मी बऱ्याच हाका मारल्या पण त्यांनी दरवाजा नाही उघडला. मग तुम्ही दोघांनी डुप्लिकेट चावी का नाही वापरली? हा, ते तर झालं, पण तुम्ही मला फोन का नाही केलात? मी दोघांनाही सांगितलं होतं की जेव्हा डीजे पूजा करत असतील तेव्हा त्यांचा दरवाजा आतून लॉक नाही राहणार. आता माना खाली का तुमच्या? बोला काहीतरी. जर मी इथे असतो ना हे काही झालंच नसतं. एक्झॅक्टली. जर तू इथे असतास तर, पण तू इथे नव्हतास. तू आतून गिल्टी फील करतोयस म्हणून इथे सगळ्यांना दोष नको देऊस. डीजे 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 टेक इट इझी. डीजे डीजे प्लीज उठा ना. डीजे 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 उठा ना, चला पार्क मध्ये जायचंय. डीजे उठा ना, डीजे उठा, पार्क मध्ये जायचंय. डीजे उठा ना. काय झालं तुम्हाला? इतकी गाढ झोप कशी काय लागू शकते तुम्हाला? डीजे उठा ना, डीजे उठा ना, डीजे डीजे उठा ना, डीजे डीजे Very bad to me. तुम्हाला कोणावर संशय आहे? हे सुरेंदर बाबू सकाळी सकाळी तिकडे काय करत होते? एकटेच होते की सोबत अजून कोणी होतं? इन्स्पेक्टर साहेब, मला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या जरा. हे सगळं कसं झालं? मामांची अशी हालत कोणी केली? आम्हाला काहीच माहित नाही. अरे नील भाऊ नमस्ते. काय झालं इन्स्पेक्टर? अहो नील भाऊ, त्याचं काय आहे ना, मी तर माझी आपली ड्युटी करत होतो. त्या सुरेंदरजींवरती कोणीतरी हल्ला केला ना, त्याचीच माहिती घेत होतो. अरे असं कोण आहे या शहरात ज्याची एवढी हिंमत झाली काय? आता सगळी ड्युटी इथेच करणार का? तुला चिंता करायची काही गरज नाहीये. मी स्वतः सर्व काही शोधून काढेन की कोणी केलं हे कारस्थान. चल बाहेर जा, आराम कर. ठीक आहे नील भाऊ. भाऊ सांभाळून घेतलंस तू, नाहीतर हा अरे तर. ते सगळं सोड, मला हे सांग, रोशनी कुठे आहे? रोशनी तर घरी गेली. घरी गेली? सर, तुम्ही अजून डिपॉझिटचे पैसे जमा नाही केलेत आणि मला परत परत सांगायला बरं दिसत नाही. आम्हाला काही स्कॅन आणि टेस्ट करावे लागतील आणि इंजेक्शन्स पण मागवावे लागतील आणि या सगळ्या गोष्टींसाठी बराच खर्च येईल.
म्हणून तुम्ही डिपॉझिट सोबतच अजून जास्त पैशांची सोय करायला सुरुवात करा. अच्छा मॅडम, अजून किती पैसे लागतील बरं? सर, हे साधारण 1 लाख समजून चला. 1 लाख रुपये? रोशनी, हे घे. माझ्याकडे इतकेच आहेत. पण दीदा, पैसे तरीही कमीच पडतायत. फक्त 4700 आहेत. काय करू? रोज तुझी आत्या आणि मी घरी बसून बसून तंगीचा विचार करत असतो. पण आज लक्षात आलं की माझा मुलगा एकटाच किती मेहनत घेतोय. कधी आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडू नाही दिली. सर्वांनी जे मागितलं ते दिलं. आणि आज जेव्हा त्याला गरज आहे, मी त्याचं घर नाही सांभाळू शकत ना. त्याच्याशिवाय हे घर जणू खायला उठतंय. खरं बोलतीयस दीदा. पापाची असते तर काही ना काही व्यवस्था केलीच असती. त्यांनी घरात कधीच काही कमी पडू दिलं नाही. उलट त्यांच्यामुळेच हे घर एकत्र आहे. आज कळलं मला की त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत दीदा. यावेळी सर्वात वेगळे आणलेत आणि सर्वात महाग पण. माझा जीव गेला तरी चालेल, परंतु नीलच्या कुटुंबाकडून तू काही पैसे घेणार नाहीस. वचन दे मला. दीदा, ही चीन आणि रिंगा विकून फक्त 12-13 हजार जमतील. आपल्याला 25,000ची गरज आहे. मी काय करू बोल.
पोरी, काय तू खरंच नील कडून काहीही मदत घेणार नाहीस? इच्छा असून सुद्धा नाही घेऊ शकत दीदा. चुप हो पोरी, चुप हो. परमेश्वरावर विश्वास ठेव. सगळं काही ठीक होईल. इतक्या पैशांनी तू तुझ्या पापाजींना नाही वाचवू शकत. तुला माहिती तरी आहे का किती पैशांची गरज आहे ते? मगाशीच नर्सने सांगितलं की कमीत कमी 1 लाख रुपयांची गरज भासेल. कळत नाही आता काय होणार आहे. रोशनी नीलकडून मदत मागणार नाही, पैशाची व्यवस्था होणार कुठून? आणि मामा तर मरणाच्या अवस्थेत पडलाय. आता मलाच काहीतरी करावं लागणार. कुस्ती खेळून मला जिंकावं लागणार. या कुस्तीच्या खेळाने इतके पैसे मिळतील का? भाऊ, तू काय विचार करतोयस? तू पण बोल ना काहीतरी. तुझी तर बरीच ओळख आहे ना. तूच कर ना पैशाची व्यवस्था. मी काय करू शकतो? तसं मी दार्जिनकडूनच उधार मागू शकतो आणि मामाने आधीच मनाई केली आहे. हे मामा पण ना अशी वचनं घ्यायची काय गरज होती? आता सगळे हातावर हात ठेवून बसलेत. मी ना यातनं एक धडा घेतलाय. मी रेवाजींना कधी कुठलं वचन नाही देणार. अच्छा, तसंही तुझी ती विदेशी मॅडम आज दिसत नाहीये कुठे. अरे रेवाजींचं हॉस्पिटलमध्ये काय नाही, काम? तिला सवय आहे ना दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसायची. भाऊ, तर मग मी तर परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांना कधी हॉस्पिटलमध्ये यायलाच लागू नये. आणि तू तर रेवाजींना इकडे बोलवतोयस. काल जे झालं त्यामुळे हॉस्पिटलच्याच बाहेर काय, ते स्वतःच्या रूमच्या बाहेर फिरणार नाही. नील, तू शांत राहा. ती अगोदरच खूप घाबरलेली आहे. हे पैसे गोळा केलेस तू? इतकी अकड कुठल्या गोष्टीची रोशनी? उत्तर दे. तू माझ्याकडून पैसे का नाही घेतेस? हेच सांगायला आलायस तू मला इथे? हो, मी हेच बोलायला आलो इथे. इतक्या पैशांनी तू तुझ्या पापाजींना नाही वाचवू शकत. कसला विचार करतेस तू रोशनी? तुला माहित तरी आहे का की किती पैशांची गरज आहे? बोल. मगाशीच नर्सने सांगितलं की कमीत कमी 1 लाख रुपयांची गरज भासेल. इतके पैसे जे माझ्याकडे आहेत रोशनी. आपण एक काम करूया. आपण काकांना काही नाही सांगायचं. ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यातच राहील. ठीक आहे? नाही नीट, तू या गोष्टीला समजून घेत नाहीये. हो, मी नाही समजून घेत. मला अक्कल नाहीये ना. मी बावळट आहे. हो ना? आणि जर तू इतकी समजूतदार आहेस तर जिद्दीला का पेटली आहेस? जिद्द नाही नील,
पहिल्यांदाच पापाजींनी माझ्याकडून काही अपेक्षा केली आहे, माझ्याकडून काही मागितलंय, आणि तू सांगतोयस की मी दिलेलं वचन तोडून टाकू. नाही नील, या वचनापेक्षा मोठं मला काहीच नाही वाटत, काहीच नाही. मान्य कर रोशनी, तुझं वचन तुझ्या पापाजींच्या जीवापेक्षा मोठं असू शकत नाही. आणि जर वचन तोडून जीव वाचवला तर बाबाजी जिवंतपणेच मरून जातील. तू मला फक्त एवढंच सांग की तुझ्या पापाजींना तू कशी वाचवशील इतक्या पैशात. सांग काय करशील? तुझं घर विकशील? मान्य कर रोशनी, तुझं वचन तुझ्या पापाजींच्या जीवापेक्षा मोठं नाही असू आणि शकत. जर वचन तोडून जीव वाचवला तर बाबाजी जिवंतपणेच मरून जातील. तू तुझं वचन पूर्ण करण्याच्या चक्करमध्ये माझं वचन तोडशील. तुला आठवतंय का मी तुला काय वचन दिलं होतं? की मी तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर कोणतं संकट नाही येऊ देणार. मग आता तू सांग की मी माझं वचन कसं काय तोडू? कुठे तोडलंस तू वचन नील? तू आहेस माझ्यासोबत, माझ्या कुटुंबियांसोबत. अजून काय पाहिजे मला? ठीक आहे, जर तुला माझं ऐकायचं नसेल ना तर नको ऐकूस. तू मला फक्त एवढंच सांग की तुझ्या पापाजींना कशी वाचवशील इतक्या पैशात. थांब, सांग काय करशील? हा, तुझं हे घर विकशील? गरज पडली तर तेही करेल. तू तुझं घर विकशील, सोन्याच्या रिंगा आणि चैन विकणार, अजून काय करशील? गल्ली गल्लीत फिरून प्रत्येकाचे दरवाजे ठोठावत बसशील का? बोल. आता जर तुला लाज लज्जा काही शिल्लक राहिली नसेल ना तर मग या दुपट्ट्याच्या मागे का लागलीस? सोडून दे त्याला. पण कोणत्या वळणावर आणून उभं केलंयस हे परमेश्वरा, आता तुम्हीच माझी मदत करा. कोणता तरी मार्ग दाखवा मला. येशील माझ्यासोबत माझ्या मार्गावर? बापाजींचा जीव वाचवण्यासाठी आता मला आईच्या मार्गावरच चालावं लागेल.